मनोज जरांगे हे मनोरुग्ण आहेत। ओबीसी नेत्यांच्या बैठकीला मला निमंत्रण नाही आणि बोलावलं तरी बैठकीला जाणार नाही असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलाय। याविषयी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। कालचं तुमचं त्या गडावरचं जाणं तुम्हाला बोलवलं होतं का नाही हा याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतात। तिथं तुमचं भाषण सुद्धा झालं नाही, पण काल दुसरीकडे मनोज जरांगे यांची सभा झाली, त्यांनी जोरदार हल्लाबोल तुमच्यावरती केलेला आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत अनेक मुद्दे त्यांनी काढले आणि आज बोलताना ज्यावेळेस तुमच्याविषयी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा एका वेगळ्या पद्धतीचे हातवारे त्यांनी केले। आम्हाला मोजित नाही मनोज जरांगे, अरे तू आम्हाला कधी मोजणार? आम्ही 50-60% आहोत, तू जेवढे मोजलेत ना त्या मोजलेल्या बरोबर तू काम कर। खरं तर जरांगे हा मनोरुग्ण आहे काय? जरांगेने महाराष्ट्रामध्ये विष पेरलंय। आम्ही ओबीसीची बाजू मांडणं म्हणजे आम्हाला मोजित नाही, नको मोजू, तुझ्या मोजण्यानं आम्हाला काय फरक पडणार आहे? मनोज जरांगे हा मूर्खाच्या नंदनवनात वावरत असतो। दुर्दैव महाराष्ट्राचं की एका चौथी नापास माणसाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवानं हर एक माणसाच्या हक्क अधिकाराचं जे संविधान लिहिलं ते संविधान उद्ध्वस्त करण्याचं काम एक चौथी नापास मूर्ख माणूस, मनोरुग्ण माणूस उद्ध्वस्त करण्याचं काम करतोय आणि शासन त्याला रेड कार्पेट घालतंय। हे ओबीसीचं दुर्दैव आहे। प्रत्येक तहसीलदारला 1000 सर्टिफिकेट वाटण्याचं टार्गेट दिलंय गव्हर्नमेंटने। 358 तालुके गुणिले 1000, 3,58,000 सर्टिफिकेट येत्या 8-15 दिवसात महिन्याभरात वाटली जाणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की ओबीसीला धक्का लागत नाही, ओबीसीचं कुठं नुकसान होतंय, त्यांना जीआरच वाचायला येत नाही, त्यांना राजकारणच करायचंय। अरे आम्हाला कसलं राजकारण करायचंय? ओबीसी मधली फूट असं मी मानत नाही। ओबीसी बांधव आणि सामान्य जनता ती कधी त्याच्यामध्ये फूट नाहीये। आता नेते आहेत छगनरावजी भुजबळ, हे राष्ट्राचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती काम करावं, बोलावं, वेगवेगळ्या न्यायालयीन लढाई लढावी आणि लढतायत ते। त्यामुळे आमची काही त्यांच्यावरती कुठलीही नाराजी नाही। चुकीच्या पद्धतीने नाही असं देण्याचा अधिकारच नाही शासनाला। कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये घुसवण्याचा हा बेकायदा प्रयत्न महाराष्ट्र शासन करतंय। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।